तिथून आलो आम्ही पुढे थोडंफार 2 किलोमीटरच्या डिस्टन्सवर कारवी व्हॅली म्हणून असं एक लोकेशनही तुम्ही गुगलवर टाकलं तर कोणीही येऊ शकतात. आम्ही तेच केलं होतं, गुगलवर लोकेशन टाकून आम्ही इथं आलो होतो. पण ह्या ठिकाणी आल्यानंतर आम्ही असं बघितलं की पूर्ण डोंगरच सपाट असं जमीनच पूर्ण कारवीच्या झाडांनी भरलेले आहे आणि खूप इथं झाडं होती आणि खूप पब्लिक होती. आम्ही नॉर्मल डेमध्ये आलो तरी पण इथं भरपूर सारी पब्लिक होती आणि भरपूर माणसं फोटो रील काढण्यासाठी भरपूर बघण्यासाठी वयस्कर लोकही आले होते या ठिकाणी कारवीची फुलं बघण्यासाठी. त्यामुळे आम्हालाही बघण्याचा उत्साह होता की एवढी फुलं, कारण पहिल्या ठिकाणी एवढी फुलं नसल्यामुळे आम्हाला तेवढं वाटलं ना. त्यामुळे आम्ही पुढे आलो की चला ह्या लोकेशन, पण ह्या लोकेशनला आलं बघतो तो खूप असं मन भरून आलं की यार खूप मस्त एन्जॉय मुमेंटमध्ये आलो आम्ही. नंतर पुढे मी थोडं कारवीला खेळवलं झाडांमध्ये, कारण एवढे मस्त मुमेंट वाटत होते. त्यामुळे मी एन्जॉय करून नंतर कारवीला तिथं मी हॉर्स रायडिंगवर बसवलं. कारवीला हॉर्स रायडिंग फोटो काढले, नंतर कारवीला हॉर्सला हात लावायचा होता. तिला फिलिंग आम्ही दाखवायची त्या हॉर्सची, त्यामुळे आम्ही तिला हॉर्सला हातही लावून दिला.